कशा लागल्या छड्या? हा अजून बी हात दुखतोय लागा. उद्याच्याला धुयाचं वांद होणार आहे. होय, गौरव सागरा मॉनिटर आहे ना, तो असाच मार खायला लागणार आहे हवे आपल्याला. सर म्हणलं तसं तो हो की मॉनिटर. याला काय नाही, पण त्यांची मेजॉरिटी आहे. आपल्याला पुढून पुढून किस्तीमध्ये बनणार आहेत. आपल्या गावातली 7-8 आणि त्यांच्या गावातली जवळपास 17-18 मतं. उगाच बिना कामाचं तोंडावर पडायचं काम होईल. आणि त्यांच्या गावातलं पोरी त्या बी त्यालाच करणार की मतदान. आपण नवीन आहे आणि त्यात ह्या गावातलं नाही. पण आपल्यावर करतात तशीच बाहेर गावावरून आले त्यांच्यावर बी ते दमदाटी करतात. आपण त्या सगळ्यासनी एकत्र करू आणि त्यासनी सांगू, आपली जर एकी नाही झाली तर ही पोरं असंच आपलं नाव लिहित राहतील आणि रोज आपल्याला असाच मार खायला लागणार. चालतंय की. सगळ्या पोरांवर माझी ओळख झाली. सगळी पोरं गोळा करतो आणि तुझ्याकडे आणतो अभ्या. पण पुरींचं काय? त्यांच्या गावातल्या जवळपास अंदाजे 1, 2, 3, 23 पुरी आहेत की. हा अंदाजे बी बरोबर सांगतेस की 23. चांगलं पोरींकडे ध्यान असतं तुझं. नाही म्हणजे मे बी मोजलेलं तेवढ्याच. अरे वा, तुझा अजिबात ध्यान नाही गेला का? अरे त्या पोरीसनी गोळा करायला आपली एकटी रेशमीच बास आहे. तुम्हाला माहित आहे ना, आपल्या मराठी शाळेत कशावरनं बी भांडणं झाली तरी तिच्या बाजूनं अर्धा वर्ग उभा असायचा. पोरींचं आपण तिच्यावरच सोपू, पण यंदा मॉनिटर तर आपलाच होणार. हो हो. इकडे एक मिनिट. हे तू पण ये इकडे. आपण छोट्या खेडेगावातलं आणि डोंगरे म्हणून आपल्याला नेहमी कमीपणा देत आलेत. त्यांच्या गावात शाळा असल्यामुळं ती म्हणतेल तसं केलं, पण आता अजिबात नाही. वेळ आल्या गट्टून राहायची. आपल्यावर कोण दादागिरी करत असेल तर त्याचं उत्तर द्यायची वेळ आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकतोय तर आता आपण सगळेच, पण संघटित होऊन संघर्ष करायची वेळ आल्या. बिनकामाची आपली नावं फळावर येतात. खेळात पण त्यांचंच नाव आधी घेतलं जातं. बराबर आहे. मॉनिटर त्यांचा असल्यामुळे आपल्यावर अन्याय होत आलाय, पण आता नाही. आता मी स्वतः मॉनिटर व्हायचं ठरवलंय. कुणाकुणाला वाटतंय आपल्यावर अन्याय होऊ नये? आपल्यावरच काय, कुणावरच अन्याय होऊ नये. त्यांनीच मला मत द्या. कोण कोण मला मत देतं? हात वर करा. चला वह्या काढा, सगळ्यांनी लिहून द्यायचं आज. सर, त्याआधी मॉनिटर निवडा की. हो पवार, माझं बोलणं लयच मानावं घेतलेलं दिसतंय. कुणावर अन्याय होऊ नये म्हणून. अन्याय? आज एकदम चळवळीतली वाक्य बोलायला लागलास की. म्हणजे कशी? कळेल, इथनं बाहेर पडल्यावर सगळं कळेल. इथून बाहेर पडल्यावर एक असं जग असतं तिथं माणसाला नाही, त्याच्या दुसऱ्या गोष्टींनाच जास्त किंमत असते. पण तो विचार आत्ताच करायची काही गरज नाही. तुम्हाला तुमच्या होणाऱ्या अन्यायाची जाणीव होते ना, हेच खूप आहे. सध्याच्या घडीला हीच जाणीव हरवून बसली या देशात. असो,
घ्यायचं का मतदान? कोण कोण उभं राहतंय निवडणुकीला? सर मी सर मी एकेकांना नावं सांगा. ज्योती जाधव, पुढं. अभिजित पवार, पुढं. सागर शेलार, चला आता एकेकाने आपापलं मत सांगायचं. हा सांग. सागर शेलार, पुढं. अभिजित पवार, सागर शेलार, पुढं. सागर शेलार, अभिजित पवार, अभिजित पवार, अभिजित पवार, सागर शेलार, सागर शेलार, पुढं. अभिजित पवार, अभिजित पवार, अभिजित पवार, अभिजित पवार, पुढं. सागर शेलार, पुढं. सागर शेलार, सागर शेलार, सागर शेलार, सागर शेलार, समान मतं पडलेत की रे. कोण राहिले मतदान करायचं? सांगा.